हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बघू शकता मी काय करते. तर आज आहे मंदिरच्या खाली जे ड्रॉवर असतात ना, त्यांचं मी आज पूर्ण क्लिनिंग करणार आहे. कारण कसं गणपतीमध्ये सगळं असं मेसी होऊन गेलं होतं, सगळं इकडे तिकडे. किती पण हे सर्व केलं ना, व्यवस्थित ठेवलं तरी पण हे सगळं असं होतंच. बघा हे पुस्तकं वगैरे सगळं. म्हटलं मग चला आता हे व्यवस्थित छानपैकी असं ऑर्गनाईज केलं ना, मग मला ही टेन्शन राहणार नाही आणि वेळेवर प्रत्येक वस्तू मिळेल. तरी बघा हे सगळं असं एकत्र, ज्याला जिथे जागा मिळत होती तिथं कोणीही काही आणून ठेवत होतं. बघा आता या ग्रंथांमध्ये सुद्धा हे असे याचे धागे वगैरे अडकलेले सगळे. तर आता मी पूर्ण ड्रॉवर खाली केलं आणि नंतर काय केलं, नंतर हे बघा आता हे निघतच नव्हतं. खूप याला पण इतकं म्हणजे वेळ लागला ना ह्या ड्रॉवरसाठी, पण ते मी काढणंच, कारण मला काढायचंच होतं ते. कारण बघा आतमध्ये पण किती घाण असते. कारण आपण वरचं जेव्हा क्लीन करतो ना, तरी ते आतमधलं डीप क्लिनिंग राहूनच जातं. मग त्यामुळे मग ते पण मी काढला साईडला आणि स्वच्छ याच्याने पुसून घेतला छान. आणि ना ओल्या कापडाने पुसायचं. मी काय करते, माझ्याकडे कपड्यांचं लिक्विड आहे ना, ते वापरते मी. असं काहीतरी डीप क्लिनिंग करायचे असले ना, स्मेल पण छान येतो. तुम्ही तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लिक्विड असेल ते पण वापरू शकतात. आणि त्याच्याने असं छान क्लीन करून घ्यायचं, म्हणजे कसं एकदम मंद असं सुगंध पण येतो आणि छान वाटतं. आणि त्यानंतर खाली पेपर वगैरे टाकायचे. पेपर वगैरे टाकल्यानंतर म्हणजे कसं झुरळ वगैरे काही होत नाही. आणि मागच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला ती कॉक्रोचची पावडर टाकली होती. खरंच आणून बघा ती पावडर, इतकी छान आहे ना ती. म्हणजे सगळं कातण्या वगैरे जे असतात ना आपल्या, आता स्पायडर, आता ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते मी. कातण्या पण ते स्पायडर जे असतात ना, ते सुद्धा त्याच्याने मरतात. म्हणून पेस्ट कंट्रोल करायची गरज पडणार नाही. असो चला. तर आता बघा हे बघा माझ्याकडे डोअरला लावण्याचे शुभ लाभ, आता या सगळ्या राख्या, मग देवींचे मुखवटे, असं सगळं आता मी एका अशा वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवणार आहे. म्हणजे कसं हे सगळं व्यवस्थित राहिलं ना, म्हणजे हे करायला असं लगेच मिळेल ओपन केलं की. आता गुरुचरित्राचा ग्रंथ पण असंच ठेवलेला होता बघा. त्याच्यावरती पण खूपच वेगवेगळी अशी पुस्तकं एकावर एक ठेवलेली होती. त्यामुळे म्हटलं, तर त्याच्यासाठी ना मी हे बघा पाऊच म्हणजे खणाचं मागवलेलं आहे. तर ते खणाचं पाऊच मी ऑनलाईनच घेतलं होतं एका ताईकडून. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा, मी नंबर देईल त्यांचा. खूप छान आहे ते बघा, इतकं मस्त आहे आणि एकदम व्यवस्थित आहे. असं जास्त मोठं नाही आणि जास्त छोटं पण नाही, छान आहे. त्याच्यामध्ये आता सगळे जेवढे पण आहेत ना बघा, स्वामी चरित्र सारामृत, आता हे दुर्गा सप्तशती आता नवरात्रीमध्ये लागेल आपल्याला, कुंकुम अर्चनचं पुस्तक लागेल. परत हे स्वामी चरित्र माझ्याकडे 2 आहेत. एक मी इथून आणलं होतं दिंडोरीवरून आणि एक इथूनच घेतलं होतं कल्याणमधून. त्यामुळे ते 2 झालेत माझ्याकडे. तर मग बघा याच्यात मी असं पॅक करून ठेवलं छान. म्हणजे कसं आता हे एकच पाऊच उघडलं ना की मला सगळ्या प्रकारचे सगळे स्वामींचे पुस्तकं मिळतील. म्हणजे इकडे तिकडे मला शोधायची गरज राहणार नाही. त्यामुळे मग मी हे असं ठेवलं. आता बघा, आता हे आपण मार्गशीर्षमध्ये गुरुवार करतो, ते पण बरेचसे पुस्तकं होते माझ्याकडे. मग परत हे 2 चतुर्थी करते मी, संकष्टी आणि विनायकी, त्यांचे पण बरेच पुस्तकं आहेत. कारण ते उद्यापन माझं बाकी आहे ना, त्यासाठी. आता हे बघा लक्ष्मी कुबेर पूजनचं पुस्तक आहे. हे पुस्तक पण मी आता दिवाळीला लागेलच. आणि नित्यसेवा माझ्याकडे 2 आहेत. त्यामुळे आता एक वापरायला ठेवते वरती आणि एक येतं असंच इकडे ठेवलं आहे, मी माझ्या क्लिनिकमध्ये ठेवलं आहे एक. अशा प्रकारे बघा सगळं असं आरती संग्रह वगैरे. आता हे वैभव लक्ष्मी मातेचं कोणीतरी दिलं होतं मला उद्यापनाच्या वेळेस. आता हे शिवलीलामृत. आणि आता कसं आहे, सगळं यूट्यूबवर अवेलेबल असल्यामुळे ना पुस्तकं उघडायची जास्त गरजच पडत नाही. आणि पुस्तकं कोणी आता उघडत पण नाही, सगळे यूट्यूबमध्ये बघून वगैरे सगळ्या पूजा विधी वगैरे होऊन जातात. त्यामुळे म्हटलं एवढी काय करायची पुस्तकं. त्यामुळे मी जी कामाची नव्हती ना ती विसर्जन केली, जी कामाची होती ती ठेवली. आता बघा हे गोपाळकृष्णांचे असे छान छान फेटे आहेत.
स्वामींचे फेटे असे. आता सध्या तर स्वामींसाठी मी असं काही मागवलं नाही आहे स्पेशली, पण त्यांच्यासाठी पण मी मागवणार आहे वस्त्र आणि हे मागवणार आहे. आता बघा ह्या जपमाळ, आता ह्याच्यात सगळ्या प्रकारच्या माळा आहेत. तर जपमाळ, तुळशी माळ, परत आपली चंदनाची माळ, परत रुद्राक्ष माळ, अशा सर्व प्रकारच्या माळे मी ह्या एका अशा डब्यात ठेवल्या. म्हणजे कशा ह्या पण इकडे तिकडे मेसी होणार नाही, पटकन मिळतील. आणि ट्रान्सपरंट डब्यात ठेवलं ना सगळं तर ते व्यवस्थित दिसतं पण आणि पटकन हाती लागतं. आता हे सगळे बाळकृष्णांचे ड्रेस आहेत. हे ड्रेस तितके छान आहेत ना, सॉफ्ट आणि मऊ आहेत. हे डेली यूजसाठी मी त्यांना वापरते बाळकृष्णांना. आणि काही असं सण वगैरे असला ना तर मग वेगळे असे वर्कवाले ड्रेस आहेत ठेवलेले मी, ते वापरते त्यांच्यासाठी. हे मी मिशोवरून मागवले होते. हे इतके सुंदर आहे ना आणि रफ अँड टफ यूज आहे यांचा, कसंही वापरा काहीच झालं नाही यांना अजूनपर्यंत. खूप छान आहे आणि क्वालिटी पण, म्हणजे मी असं विचार केला नव्हता त्याच्यापेक्षा खूपच काही पट चांगली क्वालिटी निघाली त्याची. आणि आता बघा हे आसन आहेत. आता हे आसन पण आम्ही कसं वेगवेगळे, मिस्टर वेगळी पूजा करतात, मी वेगळी पूजा करते, त्यामुळे मग त्यांचं आसन वेगळं आणि माझं आसन वेगळं, असं वेगवेगळे आसन ठेवले आहेत आम्ही. म्हणतात ना की एक आसन घेऊ नये, पण कधी कधी होतं आमचं, त्यांचं मी घेऊन टाकते, माझं ते घेऊन टाकतात, कधी होतं. तर बघा आता एक तर झालं फायनल. आता हे दुसरं पण असं क्लीन करून घेतलं, पुसून घेतलं. आणि बघा अशी एक छोटी बास्केट नक्की ठेवा तुम्ही असेल तर, कारण जे एक्स्ट्राचे सामान असतात ना ते त्याच्यात ठेवायचे. आता बघा माझ्याकडे हे लोभार आहेत. आता हे एक्स्ट्रा मी आणूनच ठेवते प्रत्येक वेळेस. अगरबत्ती, माचीस, म्हणजे फुलबाती वगैरे असतात ना आपल्याला लागतात त्या देवासाठी, मग ते सगळं मी देवाचं कधी पण गेली ना मी मार्केटला तर मी एक्स्ट्राचे सामान आणते. बघा आता आईस्क्रीमचे आणि चॉकलेटचे डबे होते, याच्यात मी ना स्टिकवाल्या धूप आणि कप धूप असे सगळे ठेवलेत. आता कप धूप त्याच्यातून जसं लागलं ना तसं काढते मी, एकत्र नाही भरून ठेवत. आणि बघा आता ह्या रोज डेली यूजसाठी मी ह्या महालक्ष्मी धूप येते ती वापरते मी. चामुंडेश्वरी येते ती वापरते मी, तिचा सुगंध पण छान आहे. शक्यतो मी देवाजवळ अगरबत्ती नाही लावत, मी धूपच वापरते. आणि बघा हा भीमसेन कापूर आहे. आता 1 किलो मी आणते प्रत्येक वेळेस, म्हणून आता एवढाच शिल्लक राहिला आहे, कारण गणपतीमध्ये खूप वापरला मी. तो पण एका असं टाईट डब्यात भरून ठेवायचा आहे, टाईट डब्यात. आणि बघा आता हे जे ट्रान्सपरंट बॉक्स आहेत ना, याच्यात फुलवाती पण बघा मी आता अशा डेली यूजसाठी ना तुपाचं निरांजन लावते मी. आणि एक नेहमीसाठी तेलाचा दिवा असतो माझा, तो पण मी म्हणजे दिवसभर जळतो. कारण कसं संध्याकाळी मी घरी नसते, मग मला देवपूजा करायला मिळत नाही, कारण संध्याकाळी कसं मला क्लिनिकला जायची घाई असते. त्यामुळे मग मी एक दिवसभर माझा चालू असतो देवाजवळ. म्हणजे कसं संध्याकाळी मला दिवाबत्ती करायची, मग असं गरज नाही पडत, दिवा सुरूच असतो माझा 24 तास. देवारात दिवा सुरू असतो माझा नेहमी. आता बघा असं कापूस, हे वस्त्र होते कापसाचे, ते कापसाचे वस्त्र पण असे ठेवायचे. आता बघा याच्यात ना जे पण काही लागतील ना, आता हे महादेवांसाठी लागणारं चंदन, ते पण व्यवस्थित असं एका याच्यात ठेवायचं. मग ते धागा येतो ना आपला पूजेचा, तो धागा, पंचरंगी धागा, कुंकू. आता हे कुंकू आहे ना यांनी इथून आणलं होतं, मिस्टरांनी तुळजापूरला गेले होते ना, तिथून आणलं होतं त्यांनी, कॅम्पसाठी गेले होते मागे तेव्हा. आणि हे केशर चंदन अष्टगंध आहे. हे अष्टगंध मी शिर्डीवरून आणलं होतं, खूप छान आहे. हा कुंकू आहे बघा तो. आता याच्या भीमसेन कापूरच्या डब्यात भरून ठेवला आहे मी. तो ना आपल्या देवी आईच्या पायाजवळचा कुंकू येतो, म्हणजे ओरिजिनल कुंकू त्यांनी दिला आहे तो, जो महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये तिथे वाहतात, तो कुंकू आणला आहे त्यांनी. आणि बघा हे असं सगळ्या प्रकारे असे खाली पण मी असे छोटे छोटे ट्रे ठेवलेत, म्हणजे कसं इकडं तिकडं जरी ड्रॉवर उघडला तरी वस्तू हलत नाही. आता हे गोमूत्र ठेवलं आहे, हे स्प्रे ठेवलं आहे, गुलाब स्प्रे, हे गुलाब पाणी ठेवलं आहे. असं सगळ्या ज्या वस्तू लागतात ना त्या नेहमी अशा ठेवायच्या, म्हणजे कसं पटकन आता इझी. आता मी कितीही जोरात ड्रॉवर जरी उघडला ना तरी हे सगळं मेसी होणार नाही आणि मिक्स होणार नाही. तर अशा प्रकारे झालं फायनल माझं बघा ऑर्गनायझेशन. कसं वाटलं तुम्हाला?
कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.